हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज ना आपण पाटवडीची भाजी बनवणार आहोत। चला तर पाहूया ही झणझणीत अशी पाटवडी भाजी कशी बनवायची ते। इथे ना मी एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये 1 ते 1.5 चम्मच तेल घेते आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी अर्धा चम्मच मोहरी टाकणार आहे आणि अर्धा चम्मच जिरे टाकणार आहे आणि हे दोन छान आपल्याला तेलामध्ये तडतडल्याच्या नंतर यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे अर्धा चम्मच आणि हे तेलात फ्राय करून घेणार आहे आणि मग यामध्ये मी कोथिंबीरही टाकणार आहे तेलातच भरपूर अशी आणि मग नंतर यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे, थोडीशी हळद टाकायची, अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचे आणि अर्धा चम्मच मीठही टाकायचे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचे आणि मग नंतर यामध्ये ना आपल्याला पाणी टाकायचे। मी या वाटीने 1 वाटी बेसनचं पीठ घेणार आहे, त्यासाठी 1.5 वाटी पाणी घेते। 1.5 वाटी पाणी टाकायचे आणि या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला आणि पाण्याला उकळी आल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला बेसनचं पीठ टाकायचे। पाहू शकता पाण्याला अशी मस्त अशी उकळी येते आलेली आहे उकळी आणि यामध्ये मी आता या पद्धतीने बेसन टाकते 1 वाटी भरून आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते। गुठळ्या वगैरे नाही ठेवायचे, छान असं आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचे। 1-2-3 मिनिटं लागतील पीठ व्यवस्थित असं मिक्स होण्यासाठी आणि मग पीठ मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। यावरती मी आता झाकण ठेवून घेते आणि 5 ते 7 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे। पाहू शकता मस्त असं आपलं पीठ तयार आहे। आता हे ना पीठ मी एका प्लेटमध्ये तेल लावून घेते आणि तेल लावलेल्या प्लेटामध्ये आपल्याला हे पीठ छान असं थापून घ्यायचे। प्लेटाला व्यवस्थित असं तेल लावायचे आणि या प्लेटवरती मी हे पीठ काढून घेते आणि याला व्यवस्थित असं थापून घेणार आहे। हाताला पाणी लावायचं आणि पाणी लावून व्यवस्थित असं थापायचं। जर जास्त गरम लागत असेल ना तर मग वाटी घ्यायची आणि वाटीला थोडंसं पाणी लावायचं आणि वाटीच्या साहाय्याने वाटीच्या मागच्या साईडने व्यवस्थित असं हे थापून घ्यायचे। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलाही शेअर करा। पाहू शकता हे व्यवस्थित असं थापलेलं आहे आणि हे मी असंच ठेवते। इथे मी खोबरं, कांदा, तीळ आणि टोमॅटो आणि कोथिंबीर व्यवस्थित असं काळसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि याचं मी आता वाटण बनवणार आहे। कांदा, खोबरा, तीळ, टोमॅटो आणि कोथिंबीरचं आपलं वाटण तयार आहे। आता मी ते हे 10-15 मिनिटं असंच ठेवलं होतं। आता मी हे कट करून घेते। तुम्हाला ज्या साईजचे हवे लहान मोठं त्या साईजने कट करून घ्यायचे। इथे मी हे सगळं व्यवस्थित असं कट करून घेतलेली आहे। मी तुम्हाला काढून दाखवते, हे पहा एकदम व्यवस्थित अशी आपली वडी पाटवडी तयार आहे। जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही, मीडियम साईजची व्यवस्थित अशी आपली पाटवडी तयार आहे। टेस्ट तर खूपच छान लागतं, हे असंच खायलाही खूप मस्त लागतं। मी हे सगळे पाटवडी काढून घेते। आता ना आपण भाजीला फोडणी देऊया। इथे मी एका कढईमध्ये 3 ते 4 चम्मच तेल घेणार आहे। अशी रस्सेवाली भाजी म्हटल्यावर तेल थोडंसं जास्त लागतंच। आता तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी 1 चम्मच जिरा टाकते आणि कढीपत्ताही टाकते यामध्ये आणि जिरा आणि कढीपत्ता व्यवस्थित असं तेलामध्ये फुलल्याच्या नंतर यामध्ये मी 1 चम्मच आले लसूणची पेस्ट टाकते आणि हे छान असं तेलामध्ये फ्राय करून घेते। हे छान तेलात फ्राय झाल्याच्या नंतर यामध्ये ना आपल्याला वाटण टाकायचे। आपण कांदा, खोबरा, तीळ, टोमॅटो आणि कोथिंबीरचं वाटण बनवून घेतलं होतं ना, ते वाटण यामध्ये टाकायचे आपल्याला आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि हे वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला 5 ते 7 मिनिटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। हे वाटण पाहू शकता वाटणाचा कलर चेंज झालेला आहे आणि वाटणाला हे पहा मस्त असं तेल सुटलेलं आहे। मी 5 ते 7 मिनिटं हे वाटण तेलात फ्राय करून घेतलेली आहे। यामध्ये मी आता मसाले टाकते। अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि 2 ते 3 चम्मच मी तिखट टाकते यामध्ये आणि 1 चम्मच काश्मीरी लाल मिर्च टाकते कलर छान येण्यासाठी
आणि मीठ टाकते 1 चम्मच आणि हे सगळे मसाले व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि परत एक 5 मिनिटे या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। यामध्ये मी कोथिंबीर टाकते भरपूर अशी आणि हे छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि याला तेल सुटू द्यायचे या मसाल्यांना मस्त असं। पाहू शकता किती छान तेल सुटलेले आहे आणि मस्त चमचमीत असा आपला मसाला दिसतोय। यामध्ये ना मी आता पाणी टाकून घेते। जे आपण कढईमध्ये पीठ बनवून घेतलं होतं ना, पिठलं बेसन बनवून घेतलं होतं, त्याच कढईमध्ये मी पाणी टाकून घेतलं होतं आणि त्या कढईमधलं पाणी मी आता यामध्ये टाकते। गरम पाणी टाकायचे आणि ही कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला। आणि यामध्ये ना मी आता 1 चम्मच आपल्या ठेवणीतला काळा मसाला टाकते, 1 ते 1.5 चम्मच आणि कोथिंबीर टाकते भरपूर अशी आणि मग याला छान असं उकळून घ्यायचे। 5 ते 7 मिनिटं छान मीडियम फ्लेमवरती छान अशी उकळी येऊ द्यायची। पाहू शकता मस्त अशी उकळी येते आपल्या भाजीला। 5 ते 7 मिनिटं मी भाजी छान अशी उकळून घेतलेली आहे। आता मी यांना गॅस बंद करते। आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली भाजी तयार आहे। पाटवडीचा रस्सा आपला तयार आहे। तुम्हाला हवं ना तर ते पाटवडी जी आपण बनवून घेतली होती ते वड्या यामध्ये डायरेक्ट टाकलं ना रस्स्यामध्ये तरी चालतं किंवा जेवताना तुम्ही त्या रस्स्यामध्ये नंतर घेतलं ना टाकून तरीही चालतं। आता मी गॅस बंद केलेली आहे आणि आपला पाटवडीचा रस्सा तयार आहे। पाहू शकता किती मस्त अशी तर्री आलेली आहे भाजीला। एकदम झणझणीत आणि चमचमीत असा आपला पाटवडीचा रस्सा तयार आहे। आता हे ना मी तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन दाखवते। हे पहा आपल्या पाटवड्या आणि रस्सा मस्त असा आपल्या पाटवडीचा रस्सा तयार आहे। तुम्ही एकदा घरी नक्कीच बनवा या पद्धतीची पाटवड्याची भाजी। जर कधी बनवली नसेल तर नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते। आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। थँक्यू फॉर वॉचिंग।